स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहे Oppo K12 जो की कसा आहे मोबाईल, स्पेसिफिकेशन काय काय आहे, इकडून आपल्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, याचे स्पेसिफिकेशन काय काय याच्यामध्ये काय काय ते सगळं बघणार आहे। लवकरात लवकर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो आज आपण याच्यामध्ये बघणार आहे कोणकोणतं प्रोसिजर आहे, कसं आहे, काय आहे, कॅमेरा किती आहे, सगळं बघणार आहे। याच्यामध्ये जे व्हर्जन आहे ते 14चं व्हर्जन आहे, मोठं व्हर्जन आहे जे की अपकमिंग मोबाईलच्या या लिस्टमध्ये हा मोबाईल आला आहे। आणि याच्यामध्ये व्हर्जन आहे चांगला आहे, 14चं व्हर्जन आहे। आणि याच्यामध्ये जे आहे प्रोसिजर कोणतं सगळ्यात पहिले आपण बघू। याच्यामध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 चं प्रोसिजर आहे। 7 Gen 3 चं की जे मोठं प्रोसिजर आहे 7 Gen 3 ही कमी मोबाईलला देते, पण हे या मोबाईलला देऊ राहिले। आणि याच्यामध्ये जे CPU आहेत, कोणकोणते कोर आहेत ते पण आपण बघणार आहे 7 Gen 3 साठी। याच्यामध्ये कोणकोणते कोर आहेत ते पण बघणार आहे। आणि जे याच्यामध्ये कोर आहे सर्वात पहिलं जे कोर आहे ऑक्टा कोर 2.63 GHz सिंगल कोर आहे ते, प्लस 2.4 GHz क्वाड कोर आहे ते, प्लस 1.8 GHz ट्राय कोर, असे 3 कोर याच्यामध्ये अवेलेबल आहेत। जे की एक आहे 2.6 GHz, 2.63 GHz सिंगल कोर आहे ते, आणि एक आहे 2.4 आणि एक आहे 1.8, असे 3 कोर आहेत जे की चांगले आहेत। परफॉर्मन्स याचा चांगला आहे 7 Gen 3 साठी, जे की चांगला प्रोसिजर आहे। याच्यामध्ये जी 8 GB ची रॅम आहे, रॅम पण खूप मोठी दिलेली आहे मोबाईलच्या मानाने। आणि याच्यामध्ये जो डिस्प्ले आहे 6.78 इंचा डिस्प्ले आहे, जो की 17.2 सेंटीमीटर आहे। 17.2 सेंटीमीटर म्हणजे मोठी सेंटीमीटर आहे। फुल HD मध्ये तुम्ही बघू शकता, काही पण बघू शकता, त्याचं टेन्शनचं काम नाही आहे। 6.76 इंचाचा डिस्प्ले, 70 आणि याचा जो डिस्प्ले आहे तो कसा असणार आहे, एमोलेड असणार आहे, जो की एमोलेड कलर्स एक नंबर दाखवते। याच्यापेक्षा सुपर एमोलेड चांगला दाखवते, पण एमोलेड पण चांगला दाखवू शकते। आणि याच्यामध्ये जे आहे 1080 ते 2412 पिक्सलचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे। मेन गोष्ट म्हणजे फुल HD प्लस, जे की चांगला आहे, फुल HD प्लस आहे। आणि जो आपण रिफ्रेश करतो, जे की रिफ्रेश करताना आपल्याला रिफ्रेश अटकलं नाही पाहिजे, तर 120चा रिफ्रेश रेट द्यायला एचझेड म्हणतात त्याला। एचझेड म्हणजे रिफ्रेश रेट, जे की चांगला आहे। बेस लेस विथ पंच होल डिस्प्ले, डिस्प्लेच्या मधातच कॅमेरा आहे। इकडे सर्व माहिती दिलेली आहे, डिस्प्ले मध्ये पण माहिती दिसत असेल आणि अंदर पण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्ही माहिती जाऊन चेक करू शकता काय काय अवेलेबल आहे। तर त्याच्यामध्ये जे आहे डिस्प्ले मध्येच कॅमेरा आहे। आणि याच्यामध्ये एक आणखी ट्विस्ट येते, जी की याच्यामध्ये जे आहे कॅमेरा सेटअप किती आहे, ड्युअल कॅमेरा सेटअप आहे। जे की ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, तर एक कॅमेरा कोणता असणार आहे, जो की 50 मेगापिक्सल वाईड एंगल आहे आणि प्रायमरी कॅमेरा आहे। तो दुसरा असणार आहे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड, जे की अल्ट्रा वाईडचे फोटो काढणार आहे हा। आणि हा अल्ट्रा वाईड एंगल कॅमेरा असा आहे। LED फ्लॅश सुद्धा याच्यात, आणि याची 1080 पिक्सलची शूटिंग आहे, त्यापेक्षा डबल टिकून आहे। 4K ची शूटिंग आहे, 30 FPS, जी की चांगली शूटिंग करू शकते हा मोबाईल। आणि याच्यामध्ये चांगली शूटिंग आहे। आणि याच्यामध्ये जे आहे जो की फ्रंट कॅमेरा, आता फ्रंटला आपण सेल्फीचं काढतो, मग सेल्फी चांगली पाहिजे आपली, 16 मेगापिक्सलची सेल्फी द्यायला आहे, जे की आहे सेल्फी वाईड अँगलची, ते पण सेल्फी आहे आणि वाईड अँगल देते। आणि याची जे स्क्रीनच फ्लॅशची आहे, फ्लॅश म्हणजे मोबाईलचा नाही आहे, याच्यामध्ये स्क्रीन फ्लॅशच आहे फक्त। आणि याच्यामध्ये स्क्रीन फ्लॅश असल्यावर हा फुल HDचा 30 FPS सपोर्ट करते। आणि याची जी हा सिम कार्ड असं छोटे छोटे 5G इंडिया सपोर्ट आहे, तसं काही वांधा नाही, परंतु हा मोबाईल 5G आहे। आणि याच्यात जे आहे 5500 mAh ची बॅटरी आहे, जी की मोठी बॅटरी आहे। तुम्ही म्हणजे एकदा जर चार्ज केली तर दिवसभर टेन्शनचं काम नाही, मोठी बॅटरी आहे। आणि 100 वॅटचं चार्जर आहे, सुपर फास्ट चार्जर आहे हे, जे की टाईप Cचं आहे, सुपर फास्ट चार्जर। आणि याचा 5G आहे, हा इंडिया सपोर्ट करते। 256 GB चा इंटरनल स्टोरेज आहे, जे की इंटरनल स्टोरेज हा 1 TB एक्सपांड करू शकता तुम्ही। डस्ट रजिस्टर, वॉटर रजिस्टर मोबाईल देईल आहे, जे की मोबाईल चांगला आहे। बजेटमध्ये जर समजा 20,000च्या अंदर असेल तर मोबाईल बेस्ट आहे, कारण हा मोबाईलमध्ये अनस्पेसेबल रॅम आहे 256 GB चा, आणि स्टोरेज पण चांगला आहे हा। आणि 8 GB चा रॅम, मोठा रॅम आहे। 7 Gen 3 चा प्रोसिजर, म्हणजे या दोन गोष्टी चांगल्या आहेत। आणि 50चा कॅमेरा आहे, तर बेस्ट हा मोबाईल राहणार आहे जर 20,000च्या अंदर असला तर। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।